स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती। तर कसे आहात सगळे? मजेत? तर मीही खूप मजेत आहे, छान आहे। तर चला, लाडू आणि कृष्णा गेलेले आहे शाळेमध्ये आणि कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट केल्यात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर आता रेडी झालेले आहे मी आणि आता मला बनवायचे आहेत रील्स। तर फोन आलेला आहे, नंतर फोन घेते। फोन आईचा आलेला आहे, तर आईला बोलून झालं तेवढ्यातच। तर तुम्हाला बोलत बोलतच म्हणजे शूट करत करतच आईला बोलत होते। हे आवाज मी नंतर दिलेला आहे, आई बोलत होती माझ्यासोबत। तर चला, अगोदर आईला बोलून घेते आणि नंतर बोलते। आईचं कसं असतं ना, म्हणजे आईनं कालचा व्हिडिओ पाहिलेला आहे, तर आई त्याबद्दलच विचारत होती मला। तर मी तेच आईला सांगत होते की काही नाही आहे, असं टेन्शन घेऊ नको, असं तसं। आई म्हणत होती नाही की व्हिडिओ बनवला होतास तू आणि आम्ही पाहिलेला आहे। तर चला, आई आहे, आईला काळजी वाटणारच। तर असं असतं, छोट्या छोट्या गोष्टीवरनं काही ना गलतफहमी निर्माण होते। तर आईचला टेन्शनमध्ये बघून मलाही टेन्शन आलं, कारण आईनं आतापर्यंत फोन केला नव्हता मला आणि आत्ता फोन केलेला आहे। तर चला, बाकीची कामं वगैरे झालेली आहेत आता। तर काम करून झालं आहे, माझ्या रील्स बनवून झालेले आहेत आणि आता मला ब्लाऊज शिवायचे होते। कटिंग बरेच दिवस झालं ब्लाऊज करून ठेवले होते, काही शिवलेले आहेत आणि काही शिवायचे राहिले होते। तर तेच काम मी आज हाती घेतलं होतं। मला आज काही झालं तरी ब्लाऊज पूर्ण शिवायचं नाही शिवायचं, तर तेच चाललं होतं माझं। आणि लाईट कसे ना मध्ये ये जा करत आहे आणि पावसाचं तर तुम्ही मला विचारूच नका, सारखा पाऊस चालूच आहे। तर तेच आज काम घेतलेलं आहे हाती। तर चला, ब्लाऊज शिवून घेते आणि नंतर तुमच्याशी भेटते म्हणा किंवा बोलते म्हणा। तीन शिवलेत दुपारपासून, एक हे हे आणि आता हे राडा उरकायचा, एवढं राहिले आणखी शिवायचे। ते धागे वगैरे सगळे त्याच्यात टाकले। लाडू आले नाही आणखी? तिला तिकडून सोडतात तर लेट होते ना। तिला तिकडून सोडलं तर लेट होतंय म्हणलं। उचलती का? नाही ना, उचलत तर नाही। मग तिकडं कसं काय नेली? ती इथंच होती। पप्पा कधी येणार आहेत? पप्पा येतील, पप्पाला थोडंसं लेट होईल, कारण की लांब आहे काम त्यांचंच। खायला काय बनवायचं तुला आता? काही बी बनव। तर हे बघा, हे मी कटोरी ब्लाऊज शिवून दिलेला आहे, हे पाहू शकता। तर हे कटोरी आणि याचं आहे, म्हणजे एकच ताईचे ब्लाऊज आहे ते तिन्ही पण। कटोरी शिवलेला आहे आणि राऊंड गळा करून हे लावलेले। हे पण कटोरी आहे, म्हणजे हे आणि हे एका ताईचे आहेत आणि हे पण कटोरीच आहे। हे पण कटोरीच ब्लाऊज आहे आणि याचे असे बाळायला आलेला आहे आणि ह्याला अशा पद्धतीने लेस लावलेली आहे। आणि हे प्रिन्स कट आहे, हे नाही कटोरी, हे दुसऱ्या ताईचं आहे। तर हे प्रिन्स कट आहे ब्लाऊज। हे आज दुपारी 3 वाजल्यापासून शिवलेले आहेत मी। तर आत्तापर्यंत मुलं आली, आता त्यांना पटकन काहीतरी खायला बनवून घेते। ते शिवून झालेत, ह्याचं आता हुक पट्टी, हुक बटन, काच म्हणजे काच बटन राहिलेलं आहे आणि हे सगळे कटिंग करून ठेवलेत आता। हे आता मला उद्या शिवायचे आहे। तर असं आहे, आवरावर करायची राहिलेली आहे। आणखी आपलं कसं आहे ना, सगळं तिथंच करायचं, सगळं तिथंच, म्हणजे घाणही तेच करायचं, साफही तेच करायचं। मग काय वेळेस कसं होतं, ॲडजस्टमेंट करता करता थोडासा होतो प्रॉब्लेम। असं चाललेलं आहे। तर चला, झटकीपट तू सांग ना, एकदा जर सांगितलंस तर मला बरं पडेल काय खायचे तर।
काय बी बनव म्हणलं त्यांच्या घरात. बटाट्याची भाजी बनवू का? हो. बटाट्याची भाजी चपाती हो चालेल. झोपतेस. फक्त पॅन्ट काढली आणि शर्ट तसंच ठेवलंय आणि आराम करायला असं चालतं. कपडे काढ पहिले, उठ. काय आला? उद्या शनिवार आहे म्हणून आज शाळेचे कपडे बदलायचे नाही, चेंज वगैरे काही करायचं नाही. का तर उद्या शनिवार आहे. कारण बघितलं का उद्या शनिवार आहे तर असं असतं मुलांचं. तर चला ते जाऊ द्या म्हणताना अगो बाई अगोदर मुलांना खायला करून दे. तर खरंच आहे, त्यांना देते खायला करून. आणि म्हणताना त्याच्यापाशी हे आहे ते आहे. खरंच मला जे काही ताईचे कमेंट आलेले आहे की किती ग राडा करते तू. तर खरंच आहे ताई, माझं कसं आहे ना, सगळं मला तिथंच करायचं असतं. तिथंच तर छोटीशी रूम आहे माझी, मला त्यामध्ये सगळं ॲडजस्ट करायला लागतं. मी कितीही ठेवलं, कितीही काय करण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या वस्तू म्हणजे मला तेच घ्यायला लागतं. फिरू 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 ते होतं, ॲडजस्ट करायला लागते. मी कशी ॲडजस्ट करते, काय करते मला माहीत आहे. तर तुम्ही म्हणल्या त्याबद्दल मला काही हे नाही आहे, पण म्हणत आहे तुमचं बरोबर आहे म्हणणं की किती हे करते, राडा आहे किंवा किती काय आहे. म्हणजे समोरच्याला वाटेलच ना की ही काय करते की नाही, किती राडा आहे. पण ताई भरपूर कामं असतात आणि सगळं उरकून सगळं बघायचं असतं मला. तर तेच म्हणेल मी तुम्हाला. तर असं काही नाही आहे. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोलला, त्याबद्दल मला काही राग वगैरे काही नाही आहे. जे तुम्हाला दिसलं ते तुम्ही बोलला. पण तुम्हाला सांगत आहे की मला सगळं म्हणजे जिथली तिथंच आहे. आता कृष्ण आलेला आहे तर बाहेरून पाऊस यायला म्हणून कपडे आणलेले आहेत आणि मी तिथं बेडवरती ठेवले. तेवढ्यात आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि कृष्णा जसा म्हणजे शाळेतून आला तसं ते कपडे अंगाखाली घेतलेत आणि तिथंच लोळत आहे. असं चाललेलं आहे. मग आता मी त्याला जेवायलाही बनवून द्यायचं आहे आणि त्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. तर अगोदर आता त्याला जेवायला द्यायला लागणार आहे आणि नंतर घड्या. तर चला, नबडबड करता आलेले आहे लाडू. आवाज येत आहे मला, तर बघते. ह्याला आता पहिले बटाट्याची चपात्या आहेत, म्हणजे सकाळच्या आहेत 1-2 चपात्या. त्याला बटाट्याची भाजी बनवून देते पहिली, नंतर हे करते. आता काय व्हिडिओ शूट करत नाही. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. श्री स्वामी समर्थ.